शास्त्र सगळं अनुभवाचं आहे, आपण करून बघा. याला माणसाला की नाही किती सावधानता लागेल मला सांगा, किती सावधानता लागेल. किंबहुना दोन तऱ्हेचे विक्षेप येतात. एक बाहेरचा, समजा आपण जप करीत बसला आणि घरात चार माणसं आहेत, कुणी आला गेला पाहणारी आहे आणि घंटा वाजली, उभी डोक्यात येईल, कोण आलं गो? अरे तुला काय करायचंय? म्हणजे नामाची वृत्ती गेली. बघा आपण पाहणारा आहे ना, तुझी किती हे आहे बघा. किंवा हे बाहेरचं झालं. आतलं अहो काही नाही, आज बा ऑफिस मध्ये साहेबांनी बोलवले 3 वाजता, हा ना 9 वाजता जप करायला बसलाय बरं का, संध्याकाळी 3 वाजता. पण ते डोक्यात येऊन जाईल, कशाला बोलवलं, काय आहे नाही का. कसं आहे बघा, किती आपला बाहेरचं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अरे त्यांच्याशी तोंड द्यायचं म्हणजे त्यांना वाटलं हे युद्ध आहे. अंतर्बाह्य जग आणि मन, आपलं जग बाहेरचं जग आणखी मन. जीवाही आगोज पडती आघात, येऊन नित्य नित्य वारी. तसं लढाईमध्ये सारखे तलवारीचे आघात होत आहेत, हा ढाल पुढे येऊन तलवारीवर झेलतोय. तसं म्हणाले मला हे आघात झेपावे लागतात. आणि मग म्हणाले तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघ्याचे काळी केले तोंड. हा आपला अनुभव सांगितला. सगळ्यांना म्हणाले बाजूला केलं, इतकं त्याला चिकटलं पाहिजे. मी म्हणतो दिवसभर जाऊ द्या हो, निदान जप करायचे वेळी तरी 1 तासभर असं झालं पाहिजे की मी या जगाचा नाही, तर परमार्थ साधेल बघा. नाही तर ज्ञानेश्वरीची पारायण होतील. आपण पुन्हा आणखी 10-15 वर्ष ज्ञानेश्वरी सांगू मी जगलोतोय, पण काय खरं नाही. किंबहुना असं पाहिजे त्या नातवांनी अगदी एक तरी ओवी अनुभवावी, पक्षी भांडळी करायचंच दिलेला साधलं पाहिजे आपल्याला. हे त्यातलं. आता राजसी, राजसी त्याच्या ओळ्यात 4 आहेत, जास्त नाहीच आहे. 84 केली आहे. आणि होऊन या शरीरी, बरं का माझ्या ह्याच्यात 745. होऊन या शरीरी स्वर्ग संसारांच्या दोन्ही घरी, नांदे जो पोट भरी त्रिवर्गो पाये. हे आता मी सांगितलं ना वेदांताचे, हे धर्मशास्त्राचे शब्द आहे. त्रिवर्ग म्हणजे धर्म अर्थ काम, हे त्रिवर्ग. मोक्ष हा 4था. खरं पूर्वमीमांसेला मोक्ष मान्य नाहीये. अहो ते देव सुद्धा मानित नाही. पुढे ते मानू लागले सोडून द्या, पण मूळ जी धर्ममीमांसा आहे त्याला हे नाही मान्य. किंबहुना ही तत्वज्ञानाचं दर्शन म्हणून नव्हतंच, पुढे ते शहाच्या मध्ये घुसळले. तो काही आजचा विषय नव्हे काय आहे. पण त्यांचं पहिलं सूत्र आहे अथातो धर्म जिज्ञासा, हे त्यांचं सूत्र आहे पहिलं की. आणि भारतामध्ये धर्म या शब्दाला अतिशय मोठा अर्थ आहे, व्यापक अर्थ आहे फार. किंबहुना धर्मामध्येच एक प्रकारे मोक्षोपाय सुद्धा येतो. तेव्हा हे त्रिवर्ग म्हणजे धर्म अर्थ काम, हे काय आहे तसं आहे. हे अलीकडे 50-500 वर्षामध्ये युरोपमध्ये जास्त वर्ष 60-70 वर्ष झाली. मुन्स्टरबर्ग नावाचा एक जर्मन विचारवंत होता. हा मूळचा मानसशास्त्रज्ञ होता. एक्सपेरिमेंट प्रयोगात्मक मानसशास्त्र याने सुरू केलं जर्मनीमध्ये. तेव्हा त्याने सांगितलं की आपण जेव्हा विधान करतो त्या विधानाचे 2 प्रकार आहेत म्हणाले. एक वस्तुस्थितीचं विधान म्हणजे असं अमुक अमुक आहे, आणि दुसरं विधान अमुक चांगलं आहे किंवा वाईट आहे, योग्य आहे किंवा अयोग्य आहे. म्हणजे जजमेंट ऑफ व्हॅल्यू आणि जजमेंट ऑफ एक्झिस्टन्स. नुसता वस्तू आहे पण चांगली आहे का वाईट आहे हे निराळ आहे, आणि याला मूल्य असं त्याने शब्द काढला, व्हॅल्यू. आणि मग जीवनामध्ये कितीतरी विधानं अशी असतात की आपण त्याला मूल्य चिकटवतो. मूल्य म्हणजे काय, तर मला ते मान्य आहे किंवा मान्य नाही, माझ्या हिताचं आहे किंवा हिताचं नाही, चांगलं आहे किंवा वाईट आहे, हे ते मूल्य. आणि मग भारतीय तत्वज्ञानावरती नवाच प्रकाश पडला. शंकराचार्यांचा जो मायावाद आहे, हा मायावाद म्हणजे काय, तर हा मूल्यवाद आहे. हे तत्व भारतीय तत्वज्ञान हे मूल्याधिष्ठित तत्वज्ञान आहे. म्हणजे काय, माझ्या जीवनाची किंमत काय आहे, माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. किंबहुना मायावाद म्हणजे या संबंध जगाची किंमत काय, हे जग मिथ्या याचा अर्थ काय, खोटं नाही. अरे ज्या जगात तुम्ही राहता तत्वज्ञानीचं खोटं कसं असेल. तुम्ही वाद करता, ग्रंथ लिहिता, भाषा बोलता, खोटं नाहीये.
पण तुम्ही जी किंमत त्याला देता ती किंमत त्याला नाही. असं ते आहे. म्हणजे काय आपल्याकडे आहे, धन मिळविले कोठी सवे न येणे लंगोटी, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हे मूल्य आहे. तुझ्या किंमत किती आहे, तुझ्या बरोबर जी येईल ते, त्याशिवाय जग किंमत नाही. व्हॅल्युएशन. आणि आपल्याकडे त्याला पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. पुरुषार्थ म्हणजे माणसाने प्रयत्न करून साधण्याच्या ज्या गोष्टी, त्या पुरुष म्हणजे मेल नव्हे, पुरुष स्त्री असा भेद नव्हे. तर तुमच्या हातामध्ये काय आहे, तर 3-4 गोष्टी आहेत म्हणाले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर त्या त्रिवैव अगदी थोडक्यात सांगतो, हे काही लेक्चर नव्हे इंडियन फिलॉसॉफीचं, पण आम्ही थोडक्यात. धर्म म्हणजे माणसाला शिस्त पाहिजे. काय जीवनामध्ये जर शिस्त नसेल तर माणूस हा जनावर आहे. अगदी साध्या सवयीच्या, तुमच्या शरीराच्या सवयीला सुद्धा शिस्त पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर तोंड धुणं पाहिजे, किंवा रात्री वेळेवर दिसलं पाहिजे, केव्हाही उठतो काय खातो काय करतो, या माणसाच्या जीवनाला अर्थ नाही. ही शिस्त लावण्याचे जे नियम आहेत त्याला धर्म असं म्हणते. धर्म एक अर्थ बरं का, धर्माचं फारच व्यापक अर्थ आहे, पण एक अर्थ असा, जीवनाला ज्याने शिस्त लागते तो धर्म. मग अर्थ म्हणजे हा धर्म पाहिजे, त्यावेळी समाज टिकणार नाही. हो काय सांगावं. शाळेचं तुम्ही घ्या, कोणते मास्तर केव्हा येऊ म्हणलं तर चालेल. अहो नाही, तुमचं प्रिन्सिपल विचार वावरिले म्हणजे पोरांना विचारलं जाऊ द्या. हो. किंवा एक झालेली गोष्ट आहे, एक प्रोफेसर होते, काय झालं सकाळचं कॉलेज, क्लासमध्ये पोरं बोलत होते पण फार कठीण नाही, आणि हा आपला पेंगत होता खुर्चीमध्ये. मी नव्हे हा मात्र समोर प्रिन्सिपल येऊन चाललं, एकदा पाहते एकदा असे गेले तिने मला मास्तर प्रोसेस निजलेला बरं का. त्यांना बोलावले, पुराण विचारलं काय म्हणले, आज काय शिकवलं. ते म्हणले अभ्यास झाला होता म्हणून मी जरा विश्रांती घेतली. वर्गामध्ये अरे विश्रांती घेऊन तुम्ही क्लास कॅन्सल करायचा आणि प्रोसेस रूम मध्ये जायचं, हा धर्म. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे आहात, तुमचं डेसिग्नेशन, तिथे तुमचा धर्म आला, तुमचं काम आलं नाही का, तुमची नोकरी मिळेल. अहो मी काम काय करायचं सांगा, हा तुमचा धर्म आहे. जसं अर्जुनाला क्षत्रियाचा धर्म म्हणून लढण्याचं काम होतं, तसं तुम्ही ज्या ऑफिसमध्ये जिथे असेल ते तुमचं काम म्हणजे तो धर्म आहे. हे अगदी अवश्य आहे. समाज टिकणारच नाही. उद्या बोलण्यात काय अर्थ आहे बरं का. धर्म अर्थ म्हणजे तत्वात ते प्रसिद्ध माहिती आहे ना, ते खरं काय गुन्हा ठेव. जेव्हा द्रौपदीने विचारलं भीष्माचार्यांना, हा काय अन्याय आहे, तिने कसा प्रश्न विचारला की मी धर्माची बायको गोष्ट खरी, पण धर्म आधी हरला, कौरवांचा दास झाला, माझ्यावरची मालकी गेली त्याची, आणि त्यानंतर त्यांनी मला पडायला लावलंय, ते माझ्या बरोबर आहे का. कसा प्रश्न आहे बघा. आपल्याला मी मागे सांगितलं द्रौपदी अतिशय बुद्धिमान कॅरेक्टर आहे महाभारतामध्ये. तेव्हा भीष्म गुळगुळीत गप्प बसले आणि मग म्हणाले काय, तुम्ही मग अर्जुनाची बाजू दुर्योधनाची बाजू घेता कशी. अर्थस्य पुरुषो दास स्वर्थो न कस्य. म्हणजे माणूस हा पैशाचा गुलाम आहे, त्यांचं अन्न मी खातोय दुर्योधनाचं, तेव्हा मी त्यांचा गुलाम आहे असं म्हणण्यापैकी झालं. आणि आता या दिशेचा अर्थाचं गुलाम म्हणजे काय जग तुम्ही पाहताच, काही विचारायलाच नको नाही का. सांगण्याचा हेतू का, आपल्याला पैसा अवश्य आहे प्रपंचाला. समर्थाने एक ओवीत सांगितलंय, प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण, म्हणजे विचार, सृष्टीचा विचार. तेव्हा प्रपंची पाहिजे सुवर्ण, आपल्या पोटापुरतं प्रत्येकाने मिळवायलाच पाहिजे या समाजामध्ये. सांगण्याचा हेतू काय, हा दुसरा. तिसरा असेल तर काम. काम या शब्दाचा अर्थ लोकांना समाजाला अभिप्रेत असणाऱ्या वासना. एक कामवासना एक अर्थ आहेच, पण सामान्य म्हणून ज्या वासना आहेत त्या तृप्त करून घ्यायच्या या जीवनामध्ये अवश्य आहे. नाही तर ते दाबून टाकलेल्या वासना उभारून येतात. आणि एक शोकांतिका या सायंटिफिक एज मध्ये, विज्ञानाने भरलेल्या या समाजामध्ये, समाजाचे एक मोठा दोष निर्माण झालाय.
तो कसा निर्माण झाला हा सांगण्याचा आज इथे काही प्रसंग नाही, की तरुण मुलं आणि मुली यांना नीतीने वागावं असं वाटतं, नीतीने कामवासना भोगावी असं मनापासून वाटत असताना तशी संधी त्यांना मिळत नाही, म्हणून अनाचार वाटतो. आपल्याकडे बघा, चांगल्या कुलात ती मुलगी असते, शिकलेली असते, अमकं असतं तमकं असतं, तिला घर करून राहावंच वाटतं, म्हणजे नीतीने धर्माने कामवासना भोगावीशी वाटते, परंतु ती समाज संधी देत नाही. समाजाला कशा नाव ठेवता, ती संधी येत नाही असं म्हणा, ही फार मोठी शोकांतिका आहे. मग याच्यामधून समाज असा विस्कळीत होतो, आणि विस्कळीत झाले की कुटुंब संस्था मोडते, आणि ती मोडली म्हणजे मग पोराबाळांचं काही विचारच सांगण्यात हेतू काय, आपल्याला धर्म अर्थ काम हा त्रिवळ मोक्षाचा संबंध नाही. तेव्हा जो राजसी वृत्ती म्हणून जी आहे ती मोक्षाचा विचार करीत नाही. प्रपंच हे सर्वस्व म्हणजे धर्म अर्थ काम या तीन गोष्टी. आणि मग ते काय म्हणतात की या तीन जे पुरुषार्थ आहेत त्या पुरुषार्थाचं पर्यवसान जे आहे ते पुण्यकर्म साठतं, पुण्य साठतं, आणि पुण्य साठल्यानंतर मेल्यावर तो स्वर्गाला जातो. आता त्यांनी दोन्ही म्हणलंय, स्वर्ग संसार म्हणजे खाली जाईल ना तर वर जाईल, आता खाली वर म्हणायचं, पण याचा अर्थ असा आपल्याला सांगून ठेवतो की प्रत्येक माणसाला मेल्यानंतर एक गती आहे. गती म्हणजे काय, स्पीड नव्हे, गती याचा अर्थ त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याची अवस्था होती. एक तुम्हाला उदाहरण सांग, हे सगळे की नाही अतींद्रिय विषय आहेत, पण ते खरे आहेत. अनेक लोकांनी त्याच्यावरती संशोधन करून ते खरे आहेत आपल्याला दाखवलेलं आहे. शास्त्रज्ञानी हा बाकीच जाऊ द्या. एक मनुष्य कंटाळला प्रपंचाला आणि त्याने एका पुलावर जाऊन आत्महत्या केली, खाली उडी मारली, मेला तो. तेव्हा काही लोकांना तिथे रोज आवाज यायचा खाली पाण्यात पडल्याचा. ते काय आहे म्हणून ते जे स्पिरिट्सचे पिशाच्यांचे फोटो काढतात, तसं आहे. दोन माणसं कॅमेरे घेऊन गेले आणि त्यांनी काय पाहिलं, तो माणूस सूक्ष्म रूपानं पुलावर यायचा, खाली जायचा, पुन्हा पुलावर यायचा, खाली उडी मारायचा. म्हणजे त्या कर्मामध्ये तो कायमचा अडकला. आत्महत्या पाप आहे आपल्याकडे म्हणतात ना, त्याचं कारण हे आहे बरं का. एक काय सांगण्यात हेतू काय, अंतकाळी जी आपली वासना राहते त्या वासनेप्रमाणे आपल्या सूक्ष्मदेहाभोवती आवरण तयार होतं आणि त्या अवस्थेत तो राहतो. तुम्ही जर तडफडत मेलात तर ती तडफड मेल्यानंतर कायम राहते, पुन्हा जन्माला येईपर्यंत. पुन्हा जन्म केव्हा येतो याचं गणित सांगता येत नाही. तिथला जो काळ आहे, टाइम डायमेन्शन, ते आणि हे निराळ आहे. किती दिवस पिशाच्या तिथं कायमचं राहत नाही, तिथं आता पण काही पुष्कळ दिवस राहणारही आहे. सांगण्यात हेतू आपल्याला म्हणजे असे एक गंमत आहे की समजा तुमचे वडील तुमच्या लहानपणी वारले आणि तुम्ही 30-40 वर्ष हे करीत आहात, श्राद्ध करीत असतात हा, तर ते असतीलच असा नाही नियम बरं का, ते जातील जन्मालाही आले असतील. म्हणजे करू नका असं करता हेतू नाही, तुम्ही तसा अर्ज घेऊ नका, हो, नाही तर म्हणजे त्यांनी सांगितलंय करू नका माझ्या म्हणण्याचं हेतू नव्हे, हे शक्य आहे. किंबहुना आपल्याला माहिती आहे ना, पूर्वी असं नातवाचं नाव आजोबाचं नाव ठेवीत असं, म्हणजे एक कल्पना अशी की तू पुन्हा जन्माला आलाय, कंटाळ्यात येणारही नाही, भले काय यांच्या पूजा घेऊन करायचं म्हणेल, हे शक्य आहे बरं का. पण भक्तांच्या याच्यावर येऊ शकेल की माझी बुवा ही नाही, वासना तृप्त झाली नाही, भक्ती करायची म्हणून पुन्हा मी आलोय असं सांगा. मुद्दा काय तर ते जी वासना आवरण निर्माण होतं त्याप्रमाणे त्याला मेल्यानंतर त्रास होतो किंवा याच्यामध्ये जे मीडियम्स म्हणून असतात, ज्यांच्या माध्यमानं ही पिशाच्य बोलतात, असे पुष्कळसे पुरावे निर्माण करून आपली तिथे अवस्था काय आहे याचं ते वर्णन करतात. तेव्हा मी पाहिलेलंच उदाहरण सांगतोय. तो असं आहे, चक्षुर्वेदी सत्यम एक बाई होत्या, त्यांचे यजमान कोकणामध्ये एकाच्या घरी लेखनिक होते, क्लार्क म्हणून होते, श्रीमंत माणूस. तेव्हा
तो ग्रस्त मेला, तो त्या बाईच्या अंगात यायचा आणि तो अंगात आला म्हणजे ती बाई रुद्र म्हणायची. रुद्राचं आवर्तन, बाईला झंडीचं वास सुद्धा येत नव्हतं बरं का. तेव्हा आमच्याशी त्यांची दोस्ती जमली. आता ते माझ्यावरून कल्पना करा मी काय असेल तो बरं काय पिशाच्याशी म्हणणं पिशाच्या सन्निध बैसू नये बरं का. तर मी त्याला विचारलं, तो आला चांगला ग्रस्त बरं का, की म्हणून तुम्ही माझ्यामध्ये या. तर येता येत नाही म्हणाले, आम्हाला त्या शरीरामध्ये त्याचा जीव दाबून यावं लागतं. ऑल्टरनेटिव्ह पर्सनॅलिटीज म्हणून असतात. एकच माणूस एकदा एक आणि एकदा एक असं वागतो. त्या व्यक्तीला ही व्यक्ती माहित नसते, या व्यक्तीला ती व्यक्ती माहित नसते. या डबल पर्सनॅलिटी म्हणतात. आपण तसे आहोतच की जगात कसे वागतो आपण, साधू पुरुष आणि घरी आपण तेच आहोत. फक्त एवढंच आहे एकमेकाला माहिती आहे, याच्यामध्ये माहिती नसतं. आज फरक आहे. सांगायचं तू काय. तेव्हा त्यांना मी म्हटलं की म्हणलं तुम्हाला याचा त्रास नाही का होत. त्रास होतो म्हणाले, पण म्हणाले आमची वासना नाही आणि काय करायचं म्हणून आम्ही येतो. त्याला मी विचारलं लढाई चालू होती. म्हणलं मग सध्या काय लढायचं आहे. इतकं लांब आम्हाला जाता येत नाही म्हणाले. ते मला सांगितलं. ते म्हणाले मला तुमच्याशी बोलायचं, तुमच्याकडून आम्हाला भागवत ऐकायचंय बरं का. तर आम्ही काय वेळ आलो तर तुम्ही अभ्यास केला होता म्हणे. आणि वगैरे केव्हा आला पत्ता नाही, सूक्ष्म देहाने आलेला बरं का. तर म्हणलं तुम्हाला त्रास होती, त्याला झाड म्हणतात त्या देहाला. त्यामुळे आम्ही झाडाला त्रास देत नाही. त्याला जायचं असलं म्हणजे तो त्या बाईला अंतरुणावर निजवायचं आणि निघून जायचं. आणि ती इतकी थकायची की बोलायचं. एकदा ती बाई जेवायला बसली, मी पाहिलेली गोष्ट. बाई जेवायला बसली, महाराजांच्या समोर 1 डझन मोठी केळी आली, सपाटी केळी. आम्हाला केळी खायची. एक खाल्लं, 10 केळी खाल्ली. ते बाईने आशक्त बाईने 10 केळी. ते म्हणलं होय काय, ते आमच्या बरोबर आणखी आहेत ना म्हणाले. म्हणजे कसं आहे, तुम्ही एकदा खिडकी उघडी टाकली म्हणजे कोणी आत यावं त्यापैकी ते आहे बरं का. आपल्यात कोण आहे कोणाच ठेवलं आपण कोण आहे ते बायकांना विचारलं पाहिजे आपल्या म्हणजे यांच्यात कोण आहे ते बरोबर सांगेल. रागाला म्हणजे कोण संचार करतोय. अगदी या चमत्कार काही नाही. जसं तुम्ही अत्यंत मनाने नाजूक झाला, भ्यायला लागला म्हणजे पिशाची, तसं तुमच्या अंगी सत्पुरुष सुद्धा येईल. अरविंदांच्याकडे एक ही होती मुलगी, पंजाबी मुलगी. तिच्या अंगी मीराबाई यायची म्हणून सांगायचं. ते मीराची पदबिद म्हणायची मीराबाई. तेव्हा अरविंदांनी सांगितलं की नाही ती पोरगी फार चांगली, तिचं नाव विसरलं. प्रसिद्ध आहे ते उदाहरण. यांनी दिलीप कुमार रॉयने पुस्तक दिलं, The Age of Miracles is not over. चमत्काराचे युग संपलेलं असं पुस्तक आहे, त्यात त्यांनी दिलेलं आहे. त्याची फोटो दिलेले आहेत. म्हणजे आपण सुद्धा जर खरोखर तसे पवित्र झालं तर ज्ञानेश्वर महाराज आपल्या अंगी येतील. आपण कारण ते सर्व व्यापीच आहे. ते काय आहे म्हणजे ते काय म्हणजे चमत्कार आहे. सांगण्यात येतो आपल्याला काय माझा की मेल्यानंतर अस्तित्व आहे आणि त्याची सुखदुःख जी आहे ती या जन्मात तुम्ही जे कराल आणि बरोबर न्याल त्यावर अवलंबून आहे. मग ती अवस्था काय आहे ती सूक्ष्माची आहे. इथलीच माणसं तिथे आपल्याला भेटणार, बोलता येणार नाही पण संकेताने एकमेकाला कळेल, सूक्ष्म देहात असणार. पुन्हा कोण जन्माने केव्हा येईल ते सांगितलं, गणित सांगता येणार पाहिजे. तर तिथे अशी काही एक अवस्था आहे की जिथे ज्यामध्ये आपल्या वासना सहज तृप्त होतील. त्याला त्यांनी स्वर्ग असं म्हटलेलं. स्वर्गात काय आहे, मुसलमान लोकांची कल्पना स्वर्गाची निराळी आहे. तिथे दारूची नदी आहे मोठी, पाहिजे तिथं व्हायचं आम्ही प्यावं बरं का. एक मिर्झा गाव म्हणून मोठा कवी होऊन गेला, ते निजामच्या पदरी होतं काही दिवस, दिल्लीचा होता तो मिर्झा गाव. बायको प्यायचा. तेव्हा त्याला विचारलं की अरे काय थोडं पितोस तू. असं आहे म्हणाला, मी मेल्यानंतर स्वर्गात गेल्यावर सवय पाहिजे नाही तर नदी सोपायची का. सांगणार तू काय या जन्मात ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय ना स्वर्गाचं, त्या सगळे असंच वर्णन आहे. काय कल्पतरूची बन आहेत,
आणि काय अमृताची नदी वाहते आहे, एक घोट अमृत प्यायला तर अमर होतो. नदी असते काय रोज चहा सारखं अमृतच पित या इथे चहाचे अमृत आहे, नंतर नियलोकीचं अमृत म्हणून या शंकाच नाही. सांगण्यात हेतू काय आपल्याला अशी काहीतरी अवस्था आहे. आणि अगदी काही नाही तरी मेल्यानंतर माझ्या जीवाची तडफड होऊ नये एवढी तरी माणसाने सोय करावी सांगून ठेवतो आपल्याला. कारण मी आता वय माझं झालेलं आहे, असं आहे काय मग पुढे काय आहे, अज्ञात आहे, सर्व अंधार आहे. तेव्हा तिथे मी सांगितलं ना, मोठ्या मोठ्या लोकांना अंतकाळी फार त्रास झालेला आहे, जीवनात सरळ व्यर्थ झालेला आहे. अहो तुम्हाला सांगतो, आपल्या तत्वज्ञानाचं आठवतं, इंग्लंडमध्ये जो एवढा उदार मतवाद आहे त्याचा मूळ पुरुष असेल तर लॉक म्हणून होता, जॉन लॉक म्हणून. हा त्यांच्यातला उदार मतवाद. त्याला अंतकाळी विचार काय आहे, एव्हरीथिंग इज डार्क, अंधार आहे म्हणाला सगळा. पुढे काय केलं जन्मभर या जगात उद्धाबालत केली, पुढे काय. नुसत्या या जगातल्या जीवनाचा विचार करून चालणार नाही, तुमचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि हेच अध्यात्म आणि इतर तत्वज्ञानात फरक आहे की माझी मेल्यानंतर काय अवस्था, आणि ती अंतकाळावर अवलंबून आहे. म्हणून गीतेमध्ये अंतकाळाला अतिशय महत्व आहे. किंबहुना सत्पुरुषाची जर काही कृपा असेल तर तो अंतकाळ साधतो. कारण माणूस हतबल होतो त्यावेळेला, मी अमुक विचार करीन हे माझ्या हातात नाही. अरे सारी गोष्ट घ्या हो, रोज आपण झोपी जातो, झोपी जाताना अमकाच विचार डोक्यात राहील आहे का खात्री. जप करताना सुद्धा झोप लागायला लागली की जप बाजूला बता सुद्धा डोक्यात येऊन जातो. तसा मृत्यूच्या वेळेला शरीर हातबल झाला असताना, सगळं सोडून जायचं असताना भगवंताचा विचार राहणं ही काय सामान्य गोष्ट नाही. जीव लाचार होतो त्या ठिकाणी परमात्मा मदत करतो, किंवा जे गुरु असतील ना ते मदत करतात. अंतकाळ साधून देणं आपली श्रद्धा पाहिजे, बरोबर काम करतात. म्हणजे बाकीच्या वासना जातील असं नाही, पण त्याच भगवंताची वासना ठेवतील. आणि असं मागच्या जन्मी आपलं झालेलं असलं पाहिजे म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला की बाकीचं सगळं आहे, प्रपंचाचं सगळं त्रिवर्ग आहे, अर्थ काम वगैरे, पण तूही पाहिजेस मला, हे सोडून नको, याच्यात तू आपला ये. असला असता आहेस, नसला तो प्रपंच आहेस, अशा काय सांगायचं. मग तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत याची दृढ निष्ठा असते, धारणा असते. कसली? पैसा अडका ऐश्वर या जगातलं का मेल्यानंतर सुद्धा स्वर्गाला जाईल. इथे गीता सांगते बुवा, पुण्य संपलं की गजांनी मिळते, क्षीणे पुण्य मरते लोक विषंती. झालं संपलं की पुन्हा नाही येते. तुमचा बँकेचा ड्राफ्ट तुम्ही पाठवला आणि तिथे शिल्लक नसली तर ड्राफ्ट नाही का कॅश होत नाही, त्यापैकी आहे. हे सांगणे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. बेटर लेट दॅन नेव्हर, आजपर्यंत नाही पण आता तरी पुढे, की निदान का गमतीने विचारतो माझ्यासोबत तुम्हाला की आपण पुन्हा माणूसच म्हणून जीवाची खात्री आहे का. बघा हा तुम्हाला असली तेव्हा तुम्ही शंकाच नाही की नाही मी माणूस म्हणूनच जन्माला येईल, अशी माझी कृती आहे. जोपर्यंत विकाराच्या अधीन आहोत आपण तोपर्यंत मनुष्य जन्माची खात्री नाही म्हणून सांगून ठेवतो. विचारावर मालकी ज्याची आली तो बरोबर आहे, तो जाईल. नाही तर आपण वासनेच्या अधीन आहोत. किंवा नाकात व्यसन घालून नेल याचं बरं. आपण आज नाही का बळी किती पडतो आपण त्याला, खाण्याला काय, बोलण्याला काय, मानाला काय, अपमानाला किती बळी पडतो. मग कसं आपण खात्रीने सांगावं मी याही माणूस म्हणून जन्माला येईल नाही का. मग प्रार्थना करताना बाबा एवढं तरी कर की माणसाची कुठेतरी जन्माला घाल झालं एवढं. मग आणि त्याच्या जागी गमतीने म्हणतो बीसी घालत असतो बरोबर, म्हणजे पण मोठी जागा तरी मिळून जाईल. आजकालचं काळ असं आहे नाही का. मी परवा कोणाला सांगितलं ते 1930-31 सालची गोष्ट आहे. उपासनी मुलाला फार त्यावेळेला ते केलोच केलं नाही एकमेकाने ते हैदराबादला आलेला तेव्हा म्हणण्याकडे आले. तेव्हा बसलो होतो, यांनी एकाने विचारलं की स्वराज्य केव्हा मिळेल म्हणाले. तेव्हा मला ती गांधीची चळवळ मिळेल. अरे ते लोक वाचता असतात फार कोणी सरपडी आता मिळेल म्हणाले. आता मिळेल अरे कसं म्हणाले. काय नाही हो म्हणे तुम्ही म्हणा आणि इंग्लंडमध्ये जन्माला या की स्वराज्याचं आहे म्हणाले. नाही का तसं आहे आपलं.
हा आपला जन्म पुन्हा माणसाचं यायचं म्हणजे आपल्याला शंका आहे, तुम्हाला काय असेल तर आमच्याकडे पण शंका नाही आहे. म्हणजे असं आम्ही अशीच आहोत. तर गुरु असं मजबूत आहे की थप्पड मारून नाम घ्यायला लागेल त्या वेळेला. म्हणजे आपण काय करू मार खाऊन काही येईना आपण येईना पण माणूस म्हणलं की आता कशी येऊ काय येऊ पण वाटतो त्याच गमती नाही. अगदी गमती म्हणतोय बाई म्हणून आला तर भरतच काहीतरी होईल, पुरुष म्हणून आला तिथूनच काहीतरी होईल नाही का. ते आता काय पण आता स्त्री मुक्ती चळवळ चालू आहे. मनोरथांची सागरी धर्मार्थ कामांच्या चारुवावरी जेणे धैर्य बरे करी क्रिया वाणिज्य. काय सांगावं. ज्ञानेश्वर महाराज शब्द वापरतात. तुम्हाला कल्पना नाही, मी मोठे मोठे ग्रंथ वाचून सांगतोय. प्लेटोने हा शब्द का वापरला याच्यावरती रणम असतात. मासिकांच्या मध्ये युरोपियन लोकांमध्ये पानाचे पानं लिहितात. काय क्रिया वाणिज्य म्हणजे बिझनेस चालतो कर्माचा. म्हणजे आम्ही देवाशी व्यापार करतो की मी एवढं करतोय मला हे दे. म्हणजे धर्म अर्थ कामामध्ये सगळं सकाम असतं. एवढं मी केले तेवढं दे तू. ते जसं देवापुढे 1 पैसा ठेवा करत पुढच्या जन्मी 10 पैसे मिळतील त्यापैकी नाही का. क्रिया वाणिज्य त्याच्या सर्व क्रिया फायद्याकरता असतात आणि अध्यात्मामध्ये याच्या भाव आहे निष्काम करतात. काय बघा म्हणून क्रिया वाणिज्य कसलं धैर्यपणे करी. म्हणजे त्याची अगदी एक प्रकारे चिकाटी असते त्यामध्ये. जाम ऐकत नाही. जो धर्म करील सगळं ते सगळं दान करील तो ह्या करता का तर मनोरथांची सागरी. इतके ज्याची इच्छा आहे त्याला सागर म्हटलेलं आहे. तुझ्या किती इच्छा आहेत रे यादी केली तर संपायचीच नाही शिवची. अशा मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामांच्या चारुवावरी त्या मनोरथाच्या सागरातून पार पडण्याकरता हा काय वापरतो तर धर्मार्थ काम वापरतो. म्हणजे वासना तृप्त करण्याचे मार्ग असतील तर धर्मार्थ काम आणि त्यातून वाणिज्य करतो. वाणिज्याची कॉलेजला वाणिज्य म्हणतात किंवा कॉमर्स कॉलेजला नाही. वाणिज्य प्रत्येक ठिकाणी मला हे पाहिजे मी या करता हे करतोय. आणि गीतेमध्ये यज्ञावरती आक्षेप असेल तर हा आहे आम्ही तुला हे देतोय देवतेला आम्हाला हे दे सगळं त्यामध्ये आहे सगळं. म्हणून काही जे महाराष्ट्रातले पंथ आहेत ना ते पंथ सकामाला फार महत्व देतात की एवढं पारायण करा हे होईल. अरे हे काय देवाशी म्हणजे बिझनेस म्हणजे काय असेल नाही विचार करा आपण. म्हणून क्रिया वाणिज्य ते कर्म भांडवला सुये त्याची चौगुणी येती पाहे एवढे सायासू आहे जया देते. त्या माणसाच्या अंगी असं धैर्य असतं की आपण जे कर्म करतो त्याचं चौपट फळ आलं पाहिजे. बँक किती व्याज देतो 11 का 12 पण बाकीचे 24 आणि 25 रुपये व्याज घेतात आणि पठाणाचे व्याज काही विचारूच नको. तसा हा एवढं पाहतो मी जे भांडवल गुंतवलेलं आहे त्याच्या चौपट मला बदला आला पाहिजे असं तो करतो. आणि हे जे करतो त्या भांडवलावरचं वाढ ते तो मोठ्या धैर्यानं चिकाटीनं करतो. म्हणून म्हणाले ते धृती राजस पार्था येत परियस आता ऐक तामस तिसरे देखा. थोडक्यात सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आपलं जोडणं आहे प्रत्येक कृती करील तर तो सकाम करील त्याच्यापासून परत किती मला मिळेल असं तो विचार करतो. पुढच्या रविवारी तामसी सांगितलं. जानकी जीवन स्मरण राम